आता आपण चीज टाकलं का नाही, चीज बटाटा, तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे ऑर्गेनो. म्हणजे त्यांनी कसं थोडीशी चव लागते ना, त्याच्यामुळं ऑर्गेनो, थोडेसे चिली फ्लेक्स म्हणजे थोडासा तिखट आणि चवीपुरतं मीठ. आता त्याच्यात मस्त असा पराठा तयार होतोय. आता तुम्ही कुठेच नका जाऊ, माझा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तुम्हाला दिसेल व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे कसं मस्त लहान मुलं पण अगदी आवडीने खातात. आणि हे चीज का द्यायला लागते तुम्हाला माहिती आहे का? कारण आम्ही आमच्या बेबीला दूध नाही देत ना, मग ज्या बेबींना तुम्ही दूध देत नाही त्याच्यासाठी चीजचा वापर करायला पाहिजे. हे बघा, आता हा चीज आणि बटाट्याचा गोळा तयार झालेला आहे. त्याच्यात काही नाही टाकायचं, असं छान मस्त लागतं, ते खातात बेबी. आता आपण लाटून घेऊया. 2 पाऱ्या लाटायच्या, एक छोटी आणि एक मोठी, अशा 2 पाऱ्या लाटायच्या. मोठे 2 तुम्ही आता बघा, बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. कोणी कसं बनवतं, कोणी कसं. एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला पण सोपा जाईल बनवायला पराठा. 2 पाऱ्या लाटायच्या आपल्याला, एक छोटे छोटे 2 गोळे घ्यायचे आणि त्याचे 2 पाऱ्या लाटून घ्यायच्या. चला, तर ही एक पाळी आणि ही एक पाळी. तर आता आपण हा गोळा घेतला, हा गोळा दुसऱ्या पाळीवर पसरून द्यायचा असा छानपैकी. आता हा गोळा आपण पसरून दिलेला आहे त्याच्यावरती, आणि आपण ही दुसरी जी चपाती लाटलेली आहे ती चपाती आपण ह्याच्यावर ठेवून द्यायची. चपाती ठेवून दिली की कडेने चांगलं फोल्ड करून घ्यायचं, मस्त पॅक करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातून सारण बाहेर येणार नाही. आता ह्याच्यातून बाहेर येणार नाही, दोन्ही बाजूनी व्यवस्थित सारण बसलेलं आहे आणि मस्त असा पराठा तयार होत आहे. लहान मुलांची भूक अगदी सहज राहते ह्या पराठे. आपल्याला काळजीच नाही आहे, एकदम हा पराठा दिला ना डब्यासाठी. आता बघा भाजायला टाकलेलं आहे, मस्त अशी बघा कशी भाजणार बघा. आता मस्त पराठा, आपण बटर टाकणार आहे त्याच्यामध्ये. मस्त पराठा आहे.